मी अंजली. शुभ सकाळ. आज आपल्या कार्यक्रमांची सुरुवात करतानाच मी म्हटलं होतं की युवा तरंगमध्ये एक युवा तबला वादक मित्र आपल्याबरोबर असणार आहे. त्याचं नाव आहे देवर्षी जोशी आणि देवर्षी आता स्टुडिओमध्ये आलेला आहे, तर आपण त्याचं स्वागत करूया. हाय देवर्षी, नमस्कार आणि खूप स्वागत आहे तुझं. हॅलो, नमस्कार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. देवर्षी आता स्टुडिओत आलाय, त्याला सेटल व्हायला आपण थोडासा वेळ देऊया. एक छानसं गाणं मी तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर देवर्षी नेमकं काय काय गोष्टी करतो, त्याचं करिअर कसं चाललंय त्याविषयी पण जाणून घेऊया आणि अर्थातच त्याच्याशी खूप साऱ्या गप्पाही मारूया. ऐकत रहा 100.1 FM गोल्ड. 100.1 तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे आपला युवा तबला वादक मित्र देवर्षी जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. आणि देवर्षी, मगाशी तुझं स्वागत वगैरे तर करून झालंच आहे, पण मी मगासपासून फक्त युवा तबला वादक मित्र एवढंच सांगते, तर तू काय काय करतोस त्याविषयी मी थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगते. देवर्षी गेली 14 वर्ष तबला शिकतोय. चंद्रकांत चौधरी, विनायक सोमण आणि पंडित विश्वनाथ शिरोडकर यांच्याकडे त्यांनी तबल्याचं शिक्षण घेतलंय. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी तबला विशारद प्रथम श्रेणीत पूर्ण केलंय. ठाण्याच्या सिंघानिया शाळेने आयोजित केलेल्या अभंग संध्या या कार्यक्रमात तो सहभागी झाला होता आणि आशा खाडीलकर, विवेक सोनर, डॉक्टर विद्याधर ओक अशा दिग्गजांसमोर आपली कला त्यांनी सादर केली आहे. संगीत आणि कवितांवर आधारित एका रंगमंचीय कार्यक्रमासाठी त्यांनी तबला साथ केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे प्रयोगही झाले आहेत. धनश्री लेले यांच्या एका रेकॉर्डिंगसाठी देवर्षींनी तबला साथ केली आहे. कौशिकी चक्रवर्ती यांच्या शिष्या अमृता मोहन आणि त्यांच्या शिष्यांना सुद्धा त्यांनी तबल्याची साथ संगत केली आहे. शास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या वेगवेगळ्या कलाकारांना त्यांनी साथ केली आहे आणि हे सगळं करत असताना त्याचं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा उत्तम पद्धतीने सुरू आहे. माटुंगाच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून तो फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये B.Tech करतोय आणि आत्ता तो 3ऱ्या वर्षाला आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे देवर्षी तुझं. खूप खूप धन्यवाद कसं वाटतंय मग इथे येऊन? खूप भारी वाटतंय. खूप एक्सायटेड आहे मी. एक्सायटेड आहे? खरं तर हा माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे एक्सपिरियन्स स्टुडिओमध्ये येऊन बोलण्याचा माईक समोर. ग्रेट. खूप एक्सायटेड आहे मी. येस. मस्त. आणि मी आत्ता तुझी एवढी सगळी ओळख आपल्या श्रोत्यांना करून दिली आहे, तर तबला वादक म्हणून तुझी ओळख आहे आणि आज त्याविषयी जास्त प्रामुख्याने आपण बोलणार आहोत. हो तर तुझ्या एखाद्या छानशा परफॉर्मन्सने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. हो, नक्कीच. ताल 3 तालमध्ये मिश्रजाती रेला वाजवण्याचा मी प्रयत्न करतो. जरूर जरूर.
क्या बात आहे. मस्त. खूप थँक्यू. छान वाटलं हे ऐकताना आणि केवढा असा मस्त आपण ज्याला व्हायब्रंट म्हणतो असा सगळा फील येतो. हो, हो. देवर्षी तबला शिकायला तू कशी आणि कधी सुरुवात केलीस? कारण आता मगाशी मी म्हटलं की तू 14 वर्ष तबला शिकतोयस. आता तू माझ्या समोर बसलायस, तुझ्याकडे पाहून तू 14 वर्ष शिकतोयस असं. ह्याच्यावर विश्वास बसत नाही. तर कशी सुरुवात झाली तुझी? मी वयाच्या 6व्या वर्षी तबला शिकायला सुरुवात केली. हं, मुळात माझ्या घरातच संगीत आहे. म्हणजे माझी आई खूप सुंदर गाते. बरं. माझे आजोबा बासरी शिकलेले आहेत. हां, माझी आजीची आई गायची आहे. हां. आणि माझी आई स्वतः संगीत विशारद देखील आहे. अच्छा. म्हणजे टी व्ही रियालिटी शोज म्हणजे ताक दिना दिन, आवाज की दुनिया, मेरी हं, आवाज सुनो यासारखे अनेक रियालिटी शोज तिने केलेत आणि तिथे ती जिंकलीसुद्धा आहे ते कार्यक्रम. बरं, बरं. त्यामुळे आईचं असं होतं की आपल्या मुलांनी देखील संगीतकला शिकावी हं. आणि आईचं म्हणून नाव सांगशील? आईचं नाव दीप्ती जोशी माझ्या. दीप्ती जोशी. बरं. हो. हां, तर तिचं असं होतं की मुलांनी आपण काहीतरी शिकलं पाहिजे हां, संगीतामध्ये. त्यामुळे तिने मला तबला क्लासला घातलं हां. आणि मी तेव्हा सिनियर के जीमध्ये होतो. अच्छा. हां. हो, तर माझा वर्गमित्र आद्य सुळे तो आणि मी असे आम्ही एकत्र तबला क्लासला जायला सुरुवात केली. हं, माझ्या तबल्याचे पहिले गुरु श्री चंद्रकांत चौधरी सर, हं. ज्यांच्याकडे मी ऑलमोस्ट एक 4 वर्ष शिकलो. बरं. आणि तबला हे जे वाद्य आहे त्याबद्दल खरं तर त्यांनी माझ्या मनात एक वेगळी रुची निर्माण केली. हां. म्हणजे मला सांगायला आवडेल की कसं आहे, लहानपणी सुरुवातीला आम्ही क्लासला जेव्हा जायचो हं. तेव्हा तो 1-1.5 तास क्लास चालायचा आणि त्यात एकच अक्षर किंवा एकच फ्रेज सर घोटून घ्यायचे. म्हणजे बरं. धा धा तीट धा धा तीना हं. असं तत्सम काहीतरी फ्रेज. तर मग साहजिकच एका 6 ते 7 वर्षाच्या मुलाला थोडं कठीण जातं की हं. एकच गोष्ट किती वेळा करणार, बोर होईल तो. तर मग सर आम्हाला चॉकलेट द्यायचे, काहीतरी हां. विनोदी गोष्ट सांगायचे, काही घरात गोड बनलं असेल तर ते खायला द्यायचे हां. आणि असं करत करत हसत खेळत आमच्याकडून रियाज करून घ्यायचे. अच्छा. आणि ते शिस्तीला जाम कडक होते, फारच कडक होते. हां. त्यांचा एक नियम मला आठवतो की नखं कापून यायची. थोडी जरी वाढली असतील तरी ते घराच्या आतही घ्यायचे नाही. हां. त्यामुळे बऱ्याचदा असं झालंय की मी त्यांच्या घराच्या बाहेर उभं राहून त्यांच्याच नेलकटरनी नखं कापलं आणि मग आत गेले क्लाससाठी. बरोबर. म्हणजे तबला वाजवत असताना नखामुळे त्या तबल्याचं हो, जे हे असतं सरफेस असतो त्याला हो, काही इजा होऊ नये किंवा हार्म होऊ नये हो, म्हणून ते हो. करायचं असतं. आणि त्याचबरोबर सगळीकडे आपण बघतो की कुठलंही वाद्य शिकताना आपण त्या क्लासमध्ये जे शिकतो ते आपण लिहून घेतो ना हं, वहीमध्ये. हं. तर ती वही होतीच सरांकडे. पण त्या व्यतिरिक्त एक अजून रियाजाची वही ते आम्हाला मेंटेन करायला सांगायचे. हां. त्या वहीत असं होतं की मी घरी गेल्यावर मी आज क्लासमध्ये शिकवलेलं हं. किती वेळा त्याचा रियाज करतोय आणि किती वेळ रियाज करतोय हे मी अच्छा. लिहायचं. आणि मग ते लिहून पालकांची सही घ्यायची त्याच्यावर आणि हां. पुढच्या क्लासला ती वही दाखवायची सरांना. ओ. बरं. त्यामुळे नकळत क्लास व्यतिरिक्त घरी सुद्धा रियाज व्हायचा. हं, हं. त्यामुळे मला वाटतं की रोज रियाज झालाच पाहिजे अशी काहीशी सवय मला त्यांच्यामुळे लहानपणापासूनच लागली. हां. आणि मग त्यानंतर मी तबल्याचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी विनायक सुमन सरांकडे गेलो. हं, उस्ताद आमिर हुसेन खासाहेबांचे शिष्य पंडित सुधीर संसारे हं. आणि त्यांचे शिष्य म्हणजे सुमन सर. हां. त्यामुळे ती जी एक आमिर हुसेन खासाहेबांची परंपरा आहे हां. सुधीर संसारांकडे आली, ती सरांनी मला दिली. हं. म्हणजे अस्सल फरुखाबाद घराण्यातली कॉम्पोजिशन्स असतील किंवा जे घराणेदार वादन असतं हां. ते सरांनी मला शिकवलं थोडक्यात. आणि मेन म्हणजे आक्रस्ताळेपणा न करता हं. एक काम आणि कंपोज्ड बट त्याच वेळेला वजनदार वादन ज्याला आपण म्हणतो तसं हां. काहीसं सरांनी मला बनवलं. आणि मी सोमण सरांकडे आय थिंक 9 वर्ष शिकलो तबला. हां. आणि जसं तुम्ही म्हणालात गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद प्रथम परीक्षेपर्यंत मी पोचलो. हां. सोमण सर स्वतः खूप शांत आहेत, जास्त बोलत नाहीत, पण एखादी गोष्ट त्यांना पटली नाही किंवा हं. आवडली नाही तर मग ते थेट बोलून दाखवतात. हं, हं. त्यामुळे असं आहे की कुठलीही कला शिकताना बऱ्याचदा मनात माज किंवा अहंकार येऊ शकतो. राईट. त्यामुळे वेळोवेळी सरांनी तो माज उतरवलाय माझा असं हां. मला वाटतं. आणि त्यामुळे खूप हंबल तबला साधक त्यांनी मला बनवलंय. हां. त्यानंतर मी ॲडव्हान्स शिक्षण घेण्यासाठी पंडित विश्वनाथ शिरोडकर सरांकडे आलो. हां. शिरोडकर सर म्हणजे एक वेगळीच दुनिया आहेत, वेगळी जादू आहेत ते. मुळात मी शिकतो त्यांच्याकडे तो क्लास नाही आहे, तो त्यांचा गुरुकुल आहे ते. हं, हं. म्हणजे त्यांच्या पत्नी विदुषी सीमा शिरोडकर हं. आणि सर असे दोघे मिळून ही गुरुकुल चालवतात. हे सीमाताई पेटी शिकवतात आणि सर तबला. त्यामुळे असं आहे की सरांकडे फक्त तबला नाही तर मग साथ संगत कशी करायची, पेटी बरोबर असेल किंवा गायकाबरोबर असेल हं. तर त्याचं शिक्षणही नकळत होतं. त्यामुळे फक्त बरोबर. एकलवादन नाही तर दुसरी बाजू जी आहे वादनाची तीही फार चांगल्या रीतीने एनहान्स होते असं मला वाटतं. हां.
त्याचबरोबर दरवर्षी गुरुपौर्णिमेला आमचा एक प्रॉपर सोहळा असतो, हॉल घेऊन आम्ही मोठा कार्यक्रम करतो, ज्यात प्रत्येकाने वाजवायचं असतं, एकलवादन करायचंच असतं आणि त्याचबरोबर आपल्या गुरुबंधूंना देखील साथ करायची असते. अच्छा. त्यामुळे ते वर्षभरात ती कशी हेल्दी कॉम्पिटिशन टाईप म्हणता येईल, की बरोबर. अरे हा ताल वाजवतोय, त्यांनी आज 9:30 मात्राचा ताल वाजवलाय, किंवा तो हा राग वाजवणार आहे, त्याचा विचार काय आहे त्या रागामागचा, किंवा हा एखादा ताल वाजवण्याचा विचार काय त्याचा. तर मग हे ऐकून ऐकून फार शिकायला मिळतं. त्यामुळे असं नाहीये की तो चांगला वाजवतोय तर मग मला त्या लेवलपर्यंत जायचंय, हो. असं काहीसं खूप हेल्दी कॉम्पिटिशन आणि इन्स्पिरेशनल असतं गुरुपौर्णिमा आमची. त्यामुळे खरं तर शिरोडकर सरांबद्दल मी खूप बोलू शकतो, पण आपल्याकडे बरोबर. तेवढा आणि वेळ काय नाही. होतं की गुरूंकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतातच आणि हो. इतकी वर्ष तू शिकतोयस तर निश्चितपणे अगदी बारकाईने सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतीलच हो. तुझ्याकडे. आणि मला सांग की तबला विशारद परीक्षा तू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालायस, तर ही परीक्षा कशी असते आणि एकूण म्हणजे या परीक्षांचं स्वरूप कसं असतं? मुळात ह्या परीक्षा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय घेतं, जे मिरजला त्यांचं हेडक्वार्टर्स आहे. हां. आणि भारतीय शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं असा काहीसा उद्देश आहे त्याचा. आणि मला वाटतं की हेच जे शिक्षण आहे संगीताचं, आणि मुळात आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड निर्माण व्हावी, हां. यासाठी या परीक्षा मला फार महत्त्वाच्या वाटतात. एकूण 7 परीक्षा असतात विशारद पूर्णपर्यंत, ज्यापैकी पहिल्या 2 मध्ये फक्त प्रॅक्टिकल घेतलं जातं. बरं. आणि मग तिसऱ्या परीक्षेपासून थिअरी पेपर्स पण सुरू होतात, हां, म्हणजे लेखी परीक्षा पण लेखी असते. परीक्षा पण. हो. त्यामुळे अगदी सुरुवातीला बेसिक तालांची ओळख, म्हणजे किती मात्रा आहेत, हां. काय खंड आहेत, किंवा कुठल्या मात्रेवर टाळी आहे आणि खाली भरी, मग हातावर एकपट दुप्पट म्हणून दाखवणं, हां, हां. असं काहीचं असतं पहिल्या काही परीक्षांमध्ये. आणि मग हळूहळू ह्या तालांमध्ये, जसं 3 ताल अगदी सुरुवातीला शिकवला जातो जनरली, तर मग 3 तालमधले कायदे, रेले, तुकडे असं वाजवणं, आणि मग हातावर टाळी देऊन एकपट दुप्पट करणं, असं सुरू होतं. आणि म्हणजे थोडक्यात पहिल्या परीक्षा या तालाची ओळख, जसं मी म्हटलं, आणि ताल पक्के कसे होतील त्यासाठी आहे. आणि थिअरीचा भाग बघितला तर मग त्यात तबल्याचा इतिहास, तो कसा आला, कसा निर्माण झाला, आणि किती घराणी आहेत, त्या घराण्यांची काय विशेषता आहे, हे सगळं त्यात असतं. आणि मुळात तबल्याचं असं आहे की तबल्याला एक वेगळी स्वतःची भाषा आहे, हां. त्याचं एक वेगळं फॉनेटिक्स आहे. म्हणजे मी आता धा म्हटलं तर तोच धा त्या तबल्यातून निघतो सुद्धा, मी ना म्हटलं तर तोच ना निघतोय सुद्धा. बरोबर. त्यामुळे जिथे मला वाटतं भाषा आली तिथे कॉम्पोजिशन्स आणि ते भाषा सौंदर्य आपोआप येतं. हां. त्यामुळे मग मुळात भाषा लिपिबद्ध करण्याच्या 2 पद्धती आहेत आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये, एक पंडित भातखंडे लिपी आणि पंडित पलुस्कर लिपी. बरोबर. तर मग त्या लिपीबद्ध करण्याची जी प्रक्रिया असते ती शिकणं, आणि मग एकदा ती शिकल्यावर वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्स त्या लिपीमध्ये लिपीबद्ध करणं, असं काहीसं स्वरूप असतं थिअरी परीक्षांचं. बरोबर. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे विशारद प्रथम आणि पूर्णला रंगमंच प्रदर्शन नावाची गोष्ट असते. अच्छा. की ज्यात प्रॅक्टिकल आणि थिअरी एक्झाम बरोबरच हां. एक 50-60 लोकांच्या ऑडियन्स समोर हां. आपल्याला एखादा ताल वाजवायचा असतो अर्धा तास. त्यामुळे नुसतं एक्झामसाठीची तयारी नव्हे, तर एका ऑडियन्स समोर ऑडियन्सला फेस करून आपली कला पेश कशी करायची, बरोबर. याचं सुद्धा एक शिक्षण त्यातून होतं. त्यामुळे खूप मजेशीर असते ही प्रोसेस. थोडं म्हणजे अभ्यास सांभाळून थिअरी कधी कधी कंटाळा येतो वाचायला, पण मजेशीर आहे प्रोसेस. खूप मजा आली मला तरी. नक्कीच. आणि तुझ्या तबला वादनाविषयी आणखीनही जाणून घ्यायचंय. एक छानसं गाणं आपण ऐकूया मन्ना डे यांच्या आवाजातलं, आणि त्यानंतर पुन्हा मी तुझ्याशी संवाद साधते. हो, नक्कीच. ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधतोय युवा तबलावादक मित्र देवर्षी जोशी याच्याबरोबर. देवर्षी, मगाशी तू तुझी तबल्याची तो प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल सांगितलंस. पण आता साथ जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला साथ करताना तबला वाजवणं आणि एकट्याने तबला वाजवणं, म्हणजे ज्याला आपण एकल तबलावादन किंवा सोलो म्हणतो, तर या दोन्हीची काहीतरी वैशिष्ट्य तर असतात. तर ती वैशिष्ट्य तुला कोणती आहेत असं वाटतं? हा खरं तर खूप चांगला प्रश्न आहे, कारण साथीचा तबला आणि एकल वादन करतानाचा तबला हा खूप जास्त वेगळा असला तरी आमचे सर जसं म्हणतात की साथीचा तबला इम्प्रूव्ह होण्यासाठी एकल वादन इम्प्रूव्ह झालं पाहिजे, आणि एकल वादन जेवढं मी इम्प्रूव्ह करेन तेवढंच माझी साथ चांगली होत जाईल. अच्छा.
कारण एकल वादनामध्ये कसं आहे, मी एका तालामध्ये वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्स सादर करतोय, अगदी विलंबित लयीपासून द्रुत लयीपर्यंत. त्यामुळे प्रत्येक बंदिशीला माझ्या हिशोबाने फुलवणं, माझा जो विचार आहे त्याच्यात, माझं जे इम्प्रोव्हायझेशन आहे किंवा लयकारी दाखवणं, हाताची तयारी दाखवणं, हे सगळं एकल वादनामध्ये केलं जातं. पण साथ करताना, खास करून शास्त्रीय गायन असेल किंवा पेटीला साथ करताना किंवा सितारला साथ करताना, मुख्य कलाकाराने कितीही फ्रीडम जरी दिलं असलं साथीदारांना, तरी वाजवताना एक थोडंसं बंधन असतं. कारण जो मुख्य कलाकार आहे तो जसा चाललाय, ज्या अंगाने चाललाय, तसंच साथीदाराने सुद्धा जायचं असतं. म्हणजे मला वाटतं की मुख्य कलाकार आणि साथीदार हातात हात घालून तो राग किंवा ते जे गाणं आहे ते पुढे नेत असतात. त्यामुळे एकसंध राहणं खूप महत्त्वाचं असतं. आणि लाईट म्युझिकला साथ करताना जर आपण विचार केला तर मग तो भाग अगदीच वेगळा आहे. कारण त्यात असं आहे की प्रत्येक बारनुसार वादकाचे सगळे बीट्स ठरलेले असतात. त्यामुळे मी माझं काही वेगळं वाजवूच शकत नाही. जसं आत्ता आपण गाणं ऐकलं, त्यात जे बीटनुसार रिदम ठरलेला आहे, मला त्याच हिशोबाने जायचंय. ते ठरलेलं असतं, कुठे तिहाई द्यायचे, कुठे उठान द्यायचंय, कुठे थांबायचंय, कुठून उचलायचंय. त्यामुळे तिकडे मी माझं डोकं लावलं तर मग गाण्याची वाट लागली. आणि प्रेक्षकांना असं असतं की त्यांना गाणं, म्युझिक सगळं पाठ असतं. अगदी अगदी. त्यामुळे मी जर काहीतरी वेगळं वाजवलं तर मग तेवढी तो दाद येणार नाही आणि ते गाणं अप्रिशिएट केलं जाणार नाही, तो भाव पोचणार नाही. त्यामुळे मला वाटतं ही काही वैशिष्ट्य आहेत साथ करताना आणि एकल तबला वादन करताना. विचार वेगळा आहे, थोडासा विचार वेगळा आहे, बरोबर. आणखीनही या अनुषंगाने थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे, पण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आपण घेऊ आणि त्यानंतर परत तुझ्याशी बोलते. हो. युवा तरंग कार्यक्रम तुम्ही ऐकताय FM गोल्डवर आणि देवर्षी जोशी आपल्याबरोबर आहे. देवर्षी, मगाशी तू सांगितलंस की एकल तबला वादन आणि साथ करण्यात जो फरक असतो किंवा त्याची काही वैशिष्ट्ये असतात ती, आणि काय असतं की लाईव्ह जेव्हा आपण स्टेजवर परफॉर्मन्स करतो आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतो, तर त्या तंत्रातही मला वाटतं काही फरक असतो. तर काय काय गोष्टी त्याच्यासाठी लक्षात ठेवायला लागतात? हो, अगदीच फरक आहे लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये आणि स्टुडिओमध्ये. कसं आहे, लाईव्ह रेकॉर्डिंगला अजिबात चुका केलेल्या चालणार नाही. बरोबर. काही रिटेक हा ऑप्शन नाहीये लाईव्ह रेकॉर्डिंग, लाईव्ह परफॉर्मन्समध्ये. स्टुडिओमध्ये जसं आपण आता कार्यक्रमात बोलतो आहोत आणि आपल्याला रिटेकला काही चान्स नाही. अगदीच, मी बोललो की ते झालंय. त्यामुळे तसं लाईव्हला रिटेक हा ऑप्शन नाहीये. स्टुडिओमध्ये मी तेच एक गाण्याचे तोच एक पार्ट किती वेळा परत परत, जोपर्यंत परफेक्ट येत नाही मला जसं हवाय तसा मी करू शकतो. पण लाईव्ह परफॉर्मन्सला मला कम्प्लीट फोकस देऊन त्यावेळेला जसं वाजतंय तसं वाजतंय. बरोबर. त्यामुळे ती एक तयारी वेगळी आहे लाईव्ह परफॉर्मन्ससाठीची, आणि तो एक विचार घेऊन आपण जातो स्टुडिओ रेकॉर्डिंगला, तो पण वेगळा आहे. मी लाईव्ह परफॉर्मन्समध्ये एक्सपेरिमेंटेशन नाही करू शकत. मला ते स्टुडिओमध्ये करायचा वाव आहे की मला वाटलं की आता हे बदलूया किंवा हे असं करूया, तर मग ते मला लाईव्हमध्ये नाही करता येणार. जसं चाललंय तसंच करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं हा एक परत विचाराचा वेगळा फरक आहे की कशी तयारी करतोय आपण. आणि मला वाटतं जेव्हा लाईव्ह सादरीकरण असतं त्यावेळेला तो एक थोडा अलर्टनेस पण लागतो आपल्याला. आणि जेव्हा साथीसाठी तबला वाजवतो तेव्हा त्या गायकाची गाण्याची पद्धत असेल किंवा त्यांनी आयत्या वेळेला समजा काही बदल त्यांच्या गाण्यामध्ये केले तर तेवढा एक आपला फोकस त्याच्यावर लागतो. नक्कीच. आणि शास्त्रीय आणि सुगम संगीत अशा दोन्हीला तू साथ संगत केली आहे, तर तुला कोणत्या प्रकारामध्ये साथ करायला जास्त आवडतं? तसं दोघांमध्येही आवडतं, पण त्यातल्या त्यात मला वाटतं की शास्त्रीय संगीताला साथ करायला मला जास्त आवडतं. कारण कदाचित मी तेच जास्त ऐकतो किंवा ते ऐकताना किंवा वाजवताना खूप जास्त आनंद मिळतो. म्हणजे माझी आई लहानपणी असं म्हणाली होती की त्या देवाशी किंवा त्या परमेश्वराशी किंवा तुम्ही कॉस्मिक एनर्जी म्हणा, काही म्हणा, त्या एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग जर कुठला असेल तर तो संगीत आहे, असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे आपलं शास्त्रीय संगीत खरंच तेवढं रिच आणि तेवढं तो आनंद देणारा आहे की आपण विदुषी अश्विनी भिडे देशपांडे किंवा उस्ताद रशीद खान या सगळ्या महान लोकांचा कुठलाही एक राग युट्यूबवर लावला आणि ऐकला की खरंच खूप शांत वाटतं, खूप कनेक्टेड वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे ती मनशांती जी शास्त्रीय संगीतातून मिळते ती मला खूप आवडते आणि तिथे मी जास्त अट्रॅक्टेड आहे असं मला वाटतं. अच्छा, त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताला साथ संगत करायची असेल तर तुला जास्त आनंद मिळतो त्यात. हो. आणि आता हा तर एक मला वाटतं सगळ्या वादकांना आवडणारा प्रश्न असू शकतो की तुझा आवडता ताल कुठला, म्हणजे ऐकायला पण आणि तुला स्वतःला वाजवायला पण. आवडता ताल सांगणं थोडंसं कठीण होईल कारण प्रत्येक म्हणजे तालाचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहेच आणि असं कम्पेअर करणं थोडंसं विचित्र ठरू शकतं. कारण
म्हणजे तसं बघायला गेलं तर 3 ताल हा तालांचा राजा आहे. हम्म. त्यामुळे सगळ्यांना तोच जास्त आवडतो आणि तोच जास्तीत जास्त वाजवलाही जातो बाहेर 3 ताल. पण मला पर्सनली आय थिंक 3 ताल आणि झपताल आवडतात. हा. अच्छा. आणि त्यात सुद्धा जी तिसरं जाती कॉम्पोजिशन्स असतात, हा. तिसरं जाती म्हणजे एका बीटला 3 भागांमध्ये डिवाइड करणं बरं. आणि त्या डौलाने आणि त्या चलनाने ती कॉम्पोजिशन्स जातात. हम्म, हम्म. सोपं उदाहरण म्हणजे गरबा. हम्म. गरबा पण तिसऱ्या जातीचे. अच्छा. त्यामुळे हो, त्यामुळे थोडंसं कॉम्प्लेक्स व्हर्जन त्याचं, फक्त हा हा. विलंबित आणि द्रुत लईपर्यंत. त्यामुळे तिसरं जाती आय थिंक मला आवडते आणि त्यातल्या त्यात झपताल. ओके. आणि मग त्याच्यामध्येच काही म्हणजे आवडता कायदा किंवा पलटा, चक्रधार वगैरे हे सगळे प्रकार त्यातले तुला वाजवायला आवडतात? हो हो, नक्कीच. त्रिताल आणि जपतालातले. हो. अच्छा. पण जपताल जास्त कठीण असतो वाजवायला? असं काही नाही. म्हणजे परत कसं शिकतोय आणि बरोबर आहे. रियाज रियाज किती आहे त्याच्यावर आहे. मग आता तू सांगितलंस तुझ्या आवडत्या तालाविषयी, तर त्यातलं काही आम्हाला ऐकायला मिळेल का? हो, जरूर. ताल झपतालमध्ये एक मी कायदा आणि त्याला जोडून रेला वाजवण्याचा प्रयत्न करतो. जरूर. क्या बात आहे. मस्त. थँक्यू. खूपच छान. थँक्यू. मजा आली ऐकताना. आणि पुन्हा एकदा मी तेच म्हणेन की फार छान वाटतं असं जेव्हा आपण काही कॉम्पोजिशन्स ऐकत असतो त्यावेळेला. हो. आता एवढंच छान तू वाजवतोस आणि तू एवढ्या गोष्टी आता रियाज केलायस वगैरे सगळं, पण तरी असं कधी झालंय का की एखादा कायदा पलटा किंवा इतर काही प्रकार बसवायला तुला खूप वेळ लागलाय किंवा खूप चॅलेंजिंग वाटलंय ते? हो हो, अगदीच. म्हणजे आत्ता जो मी वाजवला ताल झपतालमधली कॉम्पोजिशन ती तिसऱ्या जाती कॉम्पोजिशन होती. हम्म. त्यामुळे म्हणजे मेन म्हणजे तबल्यामध्ये 5 जाती आहेत. हां. चतस्र जाती म्हणजे एका बीटला 4 भागांमध्ये डिवाइड करणं. ओके. तिसरं जाती एका बीटला 3 भागांमध्ये. हम्म. खंड जाती म्हणजे एका बीटला 5 भागांमध्ये. हम्म. मिश्र जाती एका बीटला 7 भागांमध्ये. हां. आणि संकीर्ण जाती एका बीटला 9 भागांमध्ये. अच्छा. त्यामुळे जेव्हा असे भाग किंवा असे खंड केले जातात त्या तालाचे आणि त्या कॉम्पोजिशनमधल्या जातीचे, त्यामुळे मग तेव्हा विचित्र ठिकाणी टाळी किंवा विचित्र ठिकाणी विचित्र अक्षरावर बीट येतो. हां. त्यामुळे मग ते अंगवळणी पडून घेणं, त्याची सवय होणं, ते झेलणं, कारण इकडे साईड बाय साईड जो लहरा नगमा चालू असतो तो बीटनुसारच चालू आहे. त्यामुळे त्याच्यात मी माझं कॉम्पोजिशन भरतोय त्या 10 मात्रांमध्ये. जसं झपतालमध्ये 10 मात्रा, तर त्या 10 मात्रांमध्ये मी ते कॉम्पोजिशन भरतोय. तर मग ते भरत असताना मी कसं भरतोय आणि ते किती इझिली मला भरता येईल, तर मग ते थोडंसं जड जातं कधी कधी. आणि सर अगदी भन्नाट काहीतरी वाजवतात, वाटतं वा वा काय वाजवलंय, मला पण वाजवायचंय. पण घेतलं वाजवायला की म्हणजे अक्षरं सोपी असतील कदाचित, तिरकिटं असेल, धीर धीर असेल, जास्त काही नसेल, हातातून ती अक्षरं निघतही असतील, पण खूप त्रास होतो ते झेलून, ती जाती झेलून तसं वाजवायला. बरोबर. आणि एखादी तिहाई कधी येतच नाही समयवर. मग त्यामुळे खूप रियाज करावा लागतो,
जशी एक तिहाई आहे, पाऊण मात्रेचा दम आहे त्याच्यात. हा दम म्हणजे गॅप, तर हा तिहाई म्हणजे एकच बोल समूह मी 3 वेळा वाजवणार राईट. आणि समेवर येणार. सम इज द फर्स्ट बीट ऑफ द सायकल. हम्म. तर मग ते येताना पाऊण मात्रेची गॅप, म्हणजे तर ती पाऊण मात्रेची गॅप दर वेळेला सांभाळून त्यानुसार जी बदलतात अक्षरं आणि ते जे चक्र फिरतं, हम्म. तर मग ते सांभाळणं खूप कठीण होतं कधी कधी. हे एक्झाम्पल दिलं मी नुसतं, हो त्यामुळे असं भरपूर वेळा होतं. हो होतं. आणि तुझं असं कुठल्या बाबतीत झालंय का? हो हो हीच एक अच्छा. तिहाई होती 3 तालमधली, हा की हा जाम जड गेली मला. खूप दिवस गेले त्याचा रियाज करत 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 समेवर यायला, पक्की समेवर. व्हायला. ओके. आणि आता तू एवढं छान वाजवतोस तर कुणी त्या तुझ्या वादनासाठी खूप मनापासून दाद दिली आहे, अप्रिशिएट केलंय, काही लक्षात राहिलंय, असा काही प्रसंग आहे का? असे आहेत प्रसंग. हो. एक आय थिंक मला सांगा असं वाटतं की मी पंडित सुरेश तळवलकरांचा एक वर्कशॉप अटेंड केलं होतं हम्म, हम्म. वाशीला. हा ते 2 दिवसांचं वर्कशॉप होतं हा आणि त्यात ते काहीतरी शिकवत होते, कायदा एक, आणि मग एक प्रत्येकाला वाजवायला सांगत होते. हा त्यामुळे ती म्हणजे माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा मी वाजवत होतो तेव्हा त्यांनी नुसतं हात वर करून असं मस्त छान म्हटलं. असं हात केला, वा. काही बोलले नाही, ते नुसतं 1 सेकंदासाठी ते केलं. त्यामुळे ते मला मला वाटतं खूप माझ्यासाठी मोठं नक्कीच होतं. नक्कीच, कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीने ही दाद देणं हो ही हो फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. काही काही वेळेला काय असतं ना, की आपण वाजवतो आणि संगीतातून किंवा तालातून ज्या गोष्टी व्यक्त करतो त्या शब्दांच्याही पलीकडल्या असतात. त्यामुळे एक हो छानसं गाणं आता आपण ऐकूया आणि पुन्हा मग मी तुझ्याशीच बोलते. हो ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. अंजली बरोबर तुम्ही ऐकताय युवा तरंग 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर. आणि आजच्या युवा तरंगामध्ये आपला युवा तबला वादक मित्र देवर्षी जोशी सहभागी झालेला आहे. देवर्षी, तुझा परफॉर्मन्स मगाशी ऐकला, फार मजा आली तो ऐकत असताना. पण हे सगळं झालं तबल्याविषयी आपण बोलतोय बराच वेळ. हो. पण तू फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये बीटेक करतोयस आणि सायन्स आणि कला ही केमिस्ट्री तुला कशी वाटते? वा. सायन्स आणि कला ही केमिस्ट्री खरंच खूप सुंदर आहे. हम्म. म्हणजे असं आहे, मला इंजिनिअरिंगचा फायदा तबल्यामध्ये होतो हा आणि तबल्याचा फायदा इंजिनिअरिंगमध्ये होतो. कसं काय बुवा? तर सायन्स स्ट्रीम घेतल्यावर साहजिकच म्हणजे 12वी नंतर जेई हम्म. सीईटी ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या आपण देतो आणि मग त्यासाठी खूप फॉर्म्युले, डेफिनेशन्स, डेरिव्हेशन्स, थिअरी, असं भरपूर काही असतं. हा त्यामुळे ते सगळं लक्षात ठेवावं लागतं, पाठ करावं लागतं, रट्टा मारावा लागतो. हा त्यामुळे मग त्याचा फायदा असा होतो की मला एक मोठा कायदा दिला, खूप मोठा, त्याचे भरपूर पलटे आहेत, हा त्यामुळे तो पटकन लक्षात राहतो. मला वही सारखं बघावं लागत नाही वहीकडे. बरोबर. हा हा आणि तबला वाजवताना जो फोकस लागतो एक, हम्म. तो मला अभ्यासामध्ये मदत करतो. म्हणजे मग डिस्ट्रॅक्शन्स कितीही असले तरी मग नाही, मला आता हे करायचं आहे, मी हे करणार आणि मग हा नंतर मी पाहिजे तर मोबाईल बघेन किंवा खेळायला जाईन किंवा जे काही. हा हा त्यामुळे हे असं आय थिंक दोन्ही मला एक दुसऱ्यासाठी मदतच करते. अरे ग्रेट, मस्त. हो. आणि तबला किंवा हे तुझं महाविद्यालयीन शिक्षण या व्यतिरिक्त पण तू अजून काही शिकतोयस किंवा काही करतोयस का? या 2 गोष्टी भरपूर तुला पुरेशा होत आहेत? खूप जास्त होत आहेत सध्या तरी. ओके हो. ओके. आणि खरंच म्हणजे अभ्यास सांभाळून आणि रियाज, कार्यक्रम, तबल्याच्या परीक्षा हे सगळं करणं ही तारेवरची कसरतच आहे. कसं काय मॅनेज करतोस? टाइम मॅनेजमेंट तुझी एकदम छान असणार. म्हणजे खरंच मॅनेज करतो की नाही मला माहीत नाही. मेन म्हणजे माझ्या घरचे मला खूप जास्त सपोर्ट करतात हम्म. यासाठी. कारण पूर्ण दिवस कॉलेजसाठी जेव्हा मी बाहेर असतो, हा मग घरी आल्यावर सुद्धा मी तबला घेऊन बसतो तासन तास. हा तर मग ते कधी ओरडत नाहीत की आता काय जेवायला ये, हे कर ते कर. हा हा तबला वाजवतोय ठीक आहे, त्याला डिस्टर्ब नको करायला. अच्छा. किंवा पूर्ण दिवसभर मी खूप काळ वेळ न बघता तबला वाजवतो. हम्म. तर मग तेव्हाही कटकट किंवा चिडचिड नसते कोणाची. हम्म, हम्म. आणि त्याचबरोबर माझा गुरूंचा पण खूप जास्त आधार वाटतो मला या सगळ्यामध्ये. कारण त्यांना पण माहिती आहे की किती अभ्यास असतो इंजिनिअरिंगला. त्यामुळे बरोबर. एंड सेमिस्टर एक्झाम आली समजा हम्म. की सर स्वतःच सांगतात तुला 1 आठवडा सुट्टी हवी का, मग घे तू सुट्टी. अच्छा. हा कारण खरंच मग एक्झामच्या काळात रियाजाला वेळ मिळत नाही, क्लासला हो जायलाही वेळ मिळत नाही. मग हे दोन्ही खूप सपोर्टिव्ह लोक आहेत भरपूर. त्यामुळे बरोबर. मला हवं त्या क्षेत्रात, कला क्षेत्रात आणि अभ्यासाच्या क्षेत्रात मी शिकायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हम्म. खूप मदतच होते यांची. खूप मस्त वाटतं त्यामुळे. खूप छान आहे. आणि खरंच म्हणजे घरच्यांची आणि गुरूंची एवढी छान साथ असेल आणि तो समजूतदारपणा असेल तर तुम्ही कलाकार म्हणूनही आणि एकूण आयुष्यात सुद्धा खूप छान काही करू शकता. हो नक्कीच. तुझे आता पुढे काय काय प्लॅन्स आहेत? काय करायचं आहे? पुढे मेन म्हणजे तर शिक्षण पूर्ण करायचं आहे आधी. बरोबर. आता हम्म. बीटेक करून मग पुढचं शिक्षण घ्यायचं आहे हम्म. आणि तबल्यामध्ये सुद्धा पुढे शिकत जायचं आहे, कारण खूप जास्त आहे शिकायला हा आणि हळूहळू पुढे पुढे जायचं आहे. आणि म्हणजे
कुठेतरी मी ऐकलं होतं हे की म्हणजे शास्त्रीय संगीताची जादू म्हणता येईल किंवा काय, की तुम्ही किती मोठे गायक व्हाल किंवा काय कलाकार व्हाल हे खरंच सांगता येणं कठीण आहे. पण तुम्ही एक संगीत साधक बनून समजा रियाज करत राहिलात आणि शिकत राहिलात तर एक चांगले श्रोते नक्की व्हाल. हां, आणि आज आपल्याला चांगल्या श्रोत्यांची गरजही आहे. अगदी. त्यामुळे ती थोडीशी जाण आणि कलेचं भान ठेवून चांगला श्रोता होण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. क्या बात आहे. खूप सुंदर. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू. आणि मला वाटतंय देवर्षी तू तुझ्या कॉलेजमध्ये मराठी मंडळ किंवा मराठी ज्या सांस्कृतिक गोष्टी होतात तिथे पण बराच ऍक्टिव्ह आहेस ना? हो, आमच्या कॉलेजमध्ये मंथन नावाचा क्लब आहे, मराठी क्लब आहे तो. बरं. त्याचा मी सेक्रेटरी आहे. त्यामुळे अच्छा. आमच्याकडे भरपूर कार्यक्रम होत असतात, उपक्रम होत असतात. हां. कविता पानोपानी हा एक कार्यक्रम झाला होता. बरं, आता रिसेंटली सुराज साठे हां. खूप ज्येष्ठ अकॉर्डियन प्लेयर आहेत हां. ते आले होते. अच्छा. त्यानंतर श्रुती भावे चितळे आल्या होत्या, व्हायलिन प्लेयर. हं. त्यांना देखील साथ करण्याचा मला अनुभव आला. वा वा. त्यानंतर नाटकं होत असतात. हां. नक्षत्रांचे देणे हा एक आमचा कार्यक्रम असतो. अच्छा. म्हणजे केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मराठी क्लब आहे आणि खूप चांगली संधी मिळते आम्हाला तिकडे आमची कला जोपासण्याची. निश्चित. हे खरंच खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे कॉलेजला जायला मजा येते. रोज काही ना काहीतरी होत असतं. क्या बात आहे. खूप छान वाटलं तुझ्याकडून हे ऐकून. आणि देवर्षी आज तुझ्याशी गप्पा मारताना तू छान छान आम्हाला काही परफॉर्मन्सेस ऐकवलेस. या सगळ्यामध्ये खूप मजा आली, खूप छान वाटलं. सो आता आपण हळूहळू कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय. तर तू आज कार्यक्रमात सहभागी झालास त्याबद्दल तर मनापासून आभार मानायचेच आहेत तुझे. आणि मला वाटतं आपण कार्यक्रमाची सांगता आपण तुझ्याच एका परफॉर्मन्सने करूया. तर काही ऐकवशील का आपल्या श्रोत्यांना? हो, नक्कीच. थँक्यू सो मच मला इकडे बोलवलं. थँक्यू. मी ताल 3 तालमध्ये काही तुकडे आणि गती ऐकवण्याचा प्रयत्न करतो. जरूर. हरदगत आमिर हुसेन साहेबांची गत क्या बात आहे. मस्त. खूप मजा आली. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा सुद्धा आहेत. थँक्यू सो मच.